वार्तालाप केला होता. त्या वार्तालापामध्ये आपलं असं ठरलं होतं की आपण सतत अधूनमधून भेटत राहिलं पाहिजे आणि चर्चा केली पाहिजे, ज्याच्यामुळं काही सकारात्मक गोष्टी, काही नकारात्मक गोष्टी या समजू शकतील. आणि त्याप्रमाणे आज या वार्तालापाचं आयोजन केलेलं आहे. आजच्या या प्रसंगी उपस्थित आपल्या भागाचे माजी खासदार आणि पुणे माडाचे अध्यक्ष माननीय शिवाजीराव पाटील, तालुक्याचे सभापती माननीय कैलासभाऊ काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य विष्णू काका, त्याचप्रमाणे आपले सुनीलजी बानखेले, मार्केट कमिटीचे सभापती स्वामी स्वामी आणि मंचर नगर परिषदेचे उपाध्यक्ष लक्ष्मण थोरात आणि सर्व अन्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, दत्ताशेठ आणि सर्व सहकारी. मला या निमित्तानं गेल्या काही दिवसामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला अवगत करायचं आहे. आपण आपल्या या शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आरोग्य सुविधांच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्व दिलेले आहे. आणि आज मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की आपलं मंचरचं जे उपजिल्हा रुग्णालय आहे त्या उपजिल्हा रुग्णालयाला श्रेणीवर्धन करण्यासाठी आपण तांबडेमळ्यामध्ये दुसऱ्या रुग्णालयाची बांधकाम त्या ठिकाणी सुरू केलेलं होतं. त्याचं बरंचसं काम पूर्ण झालेलं आहे आणि काही काम हे पूर्ण व्हायचं राहिले, ते कामसुद्धा गतीने सुरू आहे. मला हे सांगायला आपल्याला आनंद वाटतो की आपल्या काल ज्या माननीय मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या पुरवणी मागण्या विधानसभेला सादर केल्या त्या अजून मंजूर व्हायच्या आहेत, परंतु आता एकदा त्या सादर झाल्या की त्या मंजूर होतातच, त्याला काही प्रश्न येत नाही. तर त्याच्यासाठी ह्या आपल्या आरोग्य यंत्रणाच्या बळकटीसाठी पुरवणी मागण्यांमध्ये साधारणपणानं 76.23 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि माझी खात्री आहे की हे 76.23 कोटी रुपयाचा हा जो निधी आहे हा आपल्या सर्व गरजा पूर्ण करण्याच्यासाठी त्या ठिकाणी निश्चित प्रकारे पुरेसा होईल. आता आपली नेहमीच भूमिका ही राहिलेली आहे की जरी इमारती बांधून जरी झाल्या तरी डॉक्टर्स, बाकीचा स्टाफ हा आपल्याला मिळाला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने जे आदेश काढलेले आहेत ते आदेशामध्ये मंचर उपजिल्हा रुग्णालयाला आणखीन 259 पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि ही 259 पदं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर्स असतील, बाकीचा स्टाफ असेल, त्याची सगळी तो GRS मी तुम्हाला देणार आहे. आणि ती सगळी पदं दांगट तो GR द्या बरं. तर त्याच्यामध्ये ही पदं मला द्या. ही पदं भरली गेल्यानंतर ही सगळी पदं भरली गेल्यानंतर आपल्याला एक चांगल्या प्रकारची दर्जेदार सुविधा ही या ठिकाणी उपलब्ध होईल. या सगळ्या परिसराच्यासाठी हे काम तिथं, जसं आता जिल्ह्याला सिव्हिल सर्जन असतो तसं आता एक मंचरला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे अतिरिक्त जिल्हा सिव्हिल सर्जनचं एक पद निर्माण करण्यात आलेलं आहे. निवासी वैद्यकीय अधिकारी 1, वैद्यकीय अधिकारी भिषक 1, वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रिया 1, वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र 1, बालरोग तज्ज्ञ 1,
अस्थिव्यंग शल्यचिकित्सा केक, बधिरीकरण म्हणजे ते आपण ॲनेस्थेशिया किंवा भूलतज्ञ ते एक, आणि क्षकिरण शास्त्रज्ञ एक, अशी ही मुख्य जी पदं आहेत ही पदं मंजूर करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर शरीरविकृती चिकित्सक एक, मनोविकृती चिकित्सक एक, वैद्यकीय अधिकारी चर्मरोग एक, वैद्यकीय अधिकारी क्षयरोग एक, नेत्रशल्य चिकित्सक एक, आणि वैद्यकीय अधिकारी कान नाक घसा तज्ज्ञ एक, अशी ही 15 वर्ग 1ची पदं ती या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहेत. वैद्यकीय आरोग्य सेवा वर्ग 2मध्ये आणखीन 6 पदं मंजूर करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर शुश्रूषा विभागासाठी परिसेविका, बालरोग परिचारिका, आरोग्य परिचारिका, कम्युनिटी परिचारिका, मानसोपचार परिचारिका, आदी परिचारिका, अशी जवळजवळ ही 46 पदं मंजूर करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर अवैद्यकीय कर्मचारी जो आहे, म्हणजे मग रक्तपेढीसाठी टेक्नॉलॉजी, एक्सरेसाठी टेक्नॉलॉजी वगैरे, तर ही सुद्धा पदं जवळपास म्हणजे अगदी वीज तंत्रीपासून स्वच्छता निरीक्षक, दूरध्वनी चालक, शिंपी, नळ कारागीर, सुतार, अशी एक 17 पदं मंजूर करण्यात आलेली आहेत. आणि वर्ग 4चे कर्मचारी जे आहेत, या वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांची सुद्धा आपल्याकडं जवळजवळ 100 त्याच्यामध्ये 69 पदं मंजूर करण्यात आलेली आहेत. आणि प्रशासनासाठी 5 अशी 158 पदं ही आपल्या विभागासाठी मंजूर करण्यात आलेली आहेत. त्याच्यानंतर अतिदक्षता विभाग जो आहे, त्या अतिदक्षता विभागासाठी सुद्धा 18 पदं, नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागासाठी 10 पदं, त्याचबरोबर बाकी आणखीन इतर अशी ही शुश्रूषा कक्षासाठी कर्मचारी वर्ग अशी 24, रुग्णालय प्रशिक्षण केंद्रासाठी 3, आणि शुश्रूषा प्रशिक्षण केंद्रासाठी 10, आणि मग जळीत कक्ष आहे, पुनर्वसन केंद्र आहे, त्याच्यासाठी अशी ही सगळी पदं आहे. याचं GRS मी तुम्हाला सगळ्यांना देणार आहे. अशी जवळपास 259 पदं निर्मित करण्यात आलेली आहेत. त्याच्यामुळं अगदी एखाद्या जिल्ह्यातल्या सिव्हिल हॉस्पिटलसारखाच सेटअप हा या ठिकाणी उभा राहणार आहे. आणि आता जरी पदं निर्माण झालेली असली तरी त्याची रिक्रुटमेंट करणं, भरती करणं हे सगळं सरकारचं काम आहे. म्हणजे एका बाजूला इमारतीचं बांधकाम करण्यासाठी 75 कोटी रुपयाचा निधी हा राज्य शासनाने पुरवणी मागणीच्या मार्फत मंजूर केलेला आहे. आणि त्याचा फायदा हा निश्चितच आपल्याला या ठिकाणी फायदा होणार आहे. आता जसं मंचरच्या उपजिल्हा रुग्णालयाला ही पदं आणि निधी मंजूर झाला, तसं राजनीच्या सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्राचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. पण तिथं स्टाफ नसल्यामुळं अडचणी येत होत्या. तर त्याच्यामध्ये 15 पदं राजनीच्या आरोग्य केंद्रासाठी सुद्धा मंजूर झालेली आहेत. त्याचबरोबर घोडेगावच्या ग्रामीण रुग्णालयाचं काम जोरात सुरू आहे. तळेघरचं आपलं जे ग्रामीण रुग्णालय जे आहे, त्या तळेघरच्या ग्रामीण रुग्णालयाचं सुद्धा मी परवा माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली की तुम्ही आता या भीमाशंकर विकास आराखड्यामध्ये दुसरं काहीतरी इथं आरोग्य केंद्र किंवा उभं करण्याच्या ऐवजी तळेघरचंच हे जे ग्रामीण रुग्णालय आहे यालाच आपण जरा निधी देऊन यालाच चांगलं आपण करूया, निवासाची व्यवस्था करूया. आता ती इथं तांबडेमळ्यामध्ये हॉस्पिटल तर आहेच, परंतु डॉक्टर्स आणि या स्टाफच्या निवासाची सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था आहे आणि त्याचं बांधकाम चालू आहे. तुम्ही कधी जाऊन पाहून फोटोग्राफी करून त्याच्यामधून ती माहिती मिळवू शकता. ही एक बाब आपल्याला सगळ्यांना मला निदर्शनाला आणून द्यायची आहे. नंबर 2, आता हा आरोग्याचा विषय संपल्याच्या नंतर आपली जी मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, या मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीला तळेघरला आपण जो उपबाजार सुरू केलेला आहे त्याच्यासाठी 1,52,00,000चं शेतकरी भवन मंजूर झालेलं आहे. त्याच्यामधला निम्मा निधी राज्य सरकार देणार आहे आणि निम्मा निधी आपली मार्केट कमिटी खर्च करणार आहे. त्यामुळे आदिवासी भागातल्या सुद्धा शेतकऱ्यांना या सगळ्या गोष्टीचा एक चांगल्या प्रकारे फायदा
त्या ठिकाणी होऊ शकेल. त्याचबरोबर आपलं जे मंचरचं तहसील कार्यालय आहे, तहसील कार्यालय घोडेगावचं जे तहसील कार्यालय आहे त्याच्या पाठीमागं शेती विभागाची एक जागा शिल्लक आहे. आपला बऱ्याच दिवसापासूनचा प्रयत्न होता की त्याला आपण तिथं कृषी भवन बांधायचं, परंतु त्याला काही यश येत नव्हतं. खरं तर मार्च महिन्यामध्ये जे बजेट झालं त्याच बजेटमध्ये या घोडेगावच्या कृषी भवनच्यासाठी आणि अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासाठी 5,88,00,000 रुपयाची टोकन तरतूद केलेली आहे. त्याच्यावर अजून निधी उपलब्ध झाला नाही, परंतु उद्याच्या काही दिवसामध्ये तो निधी उपलब्ध आम्ही करून घेऊ आणि त्याच्यामध्ये सुद्धा निश्चित प्रकारे आपल्याला एक चांगला फायदा होईल. आणि मग शेती विभागाचं कार्यालय, निवासस्थानं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होतील. तर तो एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज नाही मुख्यमंत्री पाणंद रस्ते ही एक योजना आखलेली आहे. आज बरेच रस्ते आहेत आपल्याकडे, राष्ट्रीय महामार्ग असतात, राज्य महामार्ग असतात, जिल्हा महामार्ग असतात, इतर जिल्हा महामार्ग असतात, व्हिलेज रोड असतो. पण गावामधले जे छोटे छोटे जे रस्ते आहेत त्याला शेतकऱ्याला काही ना काही कारणाने अडथळा झालेला असतो आणि तो अडथळा दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्याला एक सरकारने कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. त्याच्यासाठी कमिटी तालुका लेवलला, जिल्हा लेवलला नियुक्त केलेली आहे. त्या कमिटीची मीटिंग आमदारांच्या अध्यक्षतेखालीच असते. तर ती मीटिंग काल झाली. त्या मीटिंगमध्ये आपल्याला राज्य सरकारने 7.5 कोटी रुपये मंजूर करून दिलेले आहेत. हे काही रस्ते फार मोठे नसतात. 200 मीटरचा रस्ता आहे, 500 मीटरचा रस्ता आहे, 1000 मीटरचा रस्ता आहे, एवढेच मोठे रस्ते असतात. हे फक्त शेतकऱ्याचा माल काहीतरी कारणामुळं मग त्याच्यामध्ये महसूल यंत्रणा, प्रांत ऑफिसर, पोलीस ऑफिसर, बाकीचे मोजणीवाले सगळ्या यंत्रणा याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि याची जबाबदारी सगळे प्रांतांच्यावर आहे. त्यामुळं या तालुक्यामधला कुठलाही शेतकरी, आणि ही जी कमिटी आहे ही एका विधानसभा मतदारसंघाची कमिटी आहे, एका तालुक्याची कमिटी नाही. त्याच्यामध्ये आंबेगावचे 5 जिल्हा परिषद मतदारसंघ आणि शिरूरचे 3 जिल्हा परिषद मतदारसंघ अशी 8 जिल्हा परिषद मतदारसंघाची कमिटी आहे. त्यामुळं आंबेगाव तालुक्यामधल्या आणि शिरूर तालुक्यामधल्या या मतदारसंघामध्ये हे रस्ते आपल्याला करायचे. टप्प्याटप्प्याने आपण दर महिन्याला किंवा दर 2 महिन्याला याचा आढावा घेऊन ही कामं आपण पुढं नेत जाणार आहोत. आणि त्याच्यासाठी 7.5 कोटी रुपयाची जरी आता तरतूद असली तरीसुद्धा मी कालच्या मीटिंगमध्ये त्यांना 15 कोटी रुपयाचा आराखडा तयार करायला सांगितलेला आहे. तो आराखडा तयार झाल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं हे काम आपल्याला करायचं आहे. त्याचा आपण सतत आढावा घेत राहणार आहोत. आणखीन एक गोष्ट मला सांगायची आहे की आपल्या तालुक्यामध्ये 2 प्रगतिशील शेतकऱ्यांची वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. त्यांचाही काल सत्कार करण्यात आलेला आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची आणि आनंदाची जी गोष्ट आहे की आपला घोडेगावपासून म्हणजे शिंदेवाडी फाट्यापासून तर घोडेगाव मार्गे, लांडेवाडी मार्गे मनसर आणि मनसरहून थेट बेल्ह्यापर्यंत जाणारा जो रस्ता आहे हा एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून घेण्याच्यासाठी आपण सुचवला होता. त्या रस्त्यासाठी पुरवणी मागणीमध्ये टोकन तरतूद करण्यात आलेली आहे 1,000 रुपयाची. पण टोकन तरतूदचा अर्थ हा असतो की हे बजेटमधून पैसे जाणार नाहीत, हे पैसे एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून येणार आहेत. आणि हा 47 किलोमीटरचा रस्ता आहे टोटल आणि त्याला जवळपास 470 कोटी रुपये खर्च येणार आहे. तोही रस्ता आपला मंजूर झालेला आहे. तर गेल्या 8-15 दिवसात, महिन्यात ज्या काही घटना घडलेल्या आहेत, तुम्ही तागट ते देऊन टाका आता सगळ्यांना एक कॉपी. तर हे म्हणजे डेव्हलपमेंटच्या घटना, तर हे आपल्याला सगळं या ठिकाणी आम्ही विदित केलेलं आहे. मला असं वाटतं की आपला जो आणि भीमाशंकर विकास आराखडा जो आहे तो आहेच, तो आता मंजूर झालेला आहे. त्याच्यासाठी जवळपास म्हणजे 600 कोटी रुपयाचा आराखडा आत्ता तो मी मागच्या वार्ताला पचाड्याला सांगितलं होतं की तो 600 कोटीचा आराखडा आता होईलच. परंतु त्याच्याच बरोबरीनं आपल्याला निश्चित प्रकारे आणखीन त्याच्यामध्ये काही ॲडिशन डिलिशन करायचं असेल तर ते करता येण्यासारखं आहे.
त्याचबरोबर मागच्या वेळा मी तुम्हाला सांगितलं होतं पांडवदऱ्याच्या पाझर तलावाच्या संदर्भात सुद्धा आपण प्रयत्न करतोय निगोटवाडीला. त्याचा फायदा निगोटवाडीला होणार आहे, मोरळेवाडीला होणार आहे, सगळ्यांनाच होणार आहे. त्यामुळं त्याचा एक फायदा आपल्याला सगळ्यांना होऊ शकतो. अशी ही डेव्हलपमेंटची कामं आहेत. बजेटमध्ये आलेली अन्य कामं जी आहेत रस्त्यांची किंवा इमारतींची ती वेगळी आहे, किंवा बजेटमध्ये आलेली मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या मधून आलेली कामं, आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण काही कामं शिरूर तालुक्यातली सुचवलेली आहेत, काही कामं आपल्या आंबेगाव तालुक्यातली सुचवलेली आहेत. तर ही सगळी कामं त्या ठिकाणी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न राहणार आहे. आणि ही खरं तर ह्या खूप घोषणा आहेत, त्याच्यासाठी प्रत्येकासाठी वेगळं भेटायला पाहिजे होतं, परंतु आता एवढा वेळ माझ्याकडे नसतो. आता तुम्ही कसं मॅनेजमेंट करायचं ते करा, पण तुम्हाला या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या गोष्टींच्या सगळ्या टिप्पण्या तुम्हाला आम्ही दिलेल्या आहेत. तर त्याची नोंद आपण घ्यावी आणि शेवटच्या माणसापर्यंत हा विकासाचा कार्यक्रम जो आहे तो पोचवावा, एवढीच विनंती मी आपल्याला करतो.